अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर स्वामी भक्तांनो, झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरलेला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्रच राहा. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारले की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेतात, त्याच माझा काय दोष आहे. कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. खरं तर दिवस तेच आहेत, लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा. कधी ना लागे तुम्हास दुःखांचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. स्वामी सांगतात, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्षसुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंड लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतं. भिकारी व्हावे किंवा खूप श्रीमंत व्हावे, पण माणसाने मध्यमवर्गीय होऊ नये. जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. एक लक्षात ठेवा, अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या बहुसागरातून तारूनही जल आणि यशस्वी व्हाल. पाहून दुर्लक्ष करू नको. सगळी संकट दूर होतील. विश्वास ठेव आणि फक्त एकदा मनापासून लिहून तर पहा. श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहा. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात, जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. लक्षात ठेवा, आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. ज्या माणसांना नात्यांचं तळ फक्त तहान लागल्यावरच आठवतो त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना मदत करा. कळतंय का स्वामी काय सांगतात ते? धोका हा मंदिरातल्या प्रसादांसारखा असतो. थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला हा येतोच. स्वामी भक्तांनो, देव आयुष्यात जिथे जिथे माझी फसवणूक झाली तिथे माझ्या प्रामाणिकपणा मला नडला. वाईट दिसतात सगळ्यांची मज्जा घेतली, पण लक्षात ठेवा, दिवस बदलायला वेळ लागत नाही. तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे. खरं तर या जगात कोणाचं कोणा वाचून अडत नाही, हे त्रिलाख सत्य आहे. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. नामावर ज्याचा विश्वास नाही तो वनवन भटकत राही. त्यात कसले सुख नाही, नित्य चिंतामग्न राही. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतंच. म्हणून बोला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकाच्या माणसांच्या सहवासात नसावे. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धाच दूरचे. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. कधी कधी दुसऱ्यांपेक्षा आपण आपल्या आवडत्या हक्काच्या माणसांकडूनच जास्त दुखावले जातो, कारण अपेक्षा परक्यांकडून नाही तर आपल्या माणसांकडूनच असतात. स्वामी भक्तांनो, सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत.
अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो, हे कधीही लक्षात ठेवा. भक्तांनो, माऊली म्हणतात, खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षांना आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनातला अर्थ आहे, नाहीतर सगळंच व्यर्थ आहे. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा, कारण स्वामी सांगतात, वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहतात. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, तर असंख्य धडे आयुष्यात शिकवत असतं. स्वामी भक्तांना, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद ही आपल्या मनात असलीच पाहिजे. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तर शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं पण 4 हात लांबच राहायचं. खिचडी तर भांड्यात शिजली तर आजारी माणसालाही बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर चांगल्या माणसालाही आजारी पाडते, हे कधी लक्षात ठेवा. न मागता वाटायला आलेले चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय हे कळतच नसतं. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही, हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करा देहभान विसरून, तो हळूवार येईल आणि मागून आणि कानात जाईल सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळवून दिले आहे तर त्याची कदर करा, कारण प्रेम हे प्रसादासारखे असते. सगळ्यांचे कर्म समोर येतीलच, कारण काय आहे ना, कर्मालाच येत नाही. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, स्वतःला कधी एकटे समजू नकोस. जरी मी दिसत नसलो तरी मी सावलीसारखा कायम तुमच्या पाठीशीच आहे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे स्वामीपर्यंत पोहोचतेच. भक्तांनो, आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत. थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाचे मन बदलतील, हे कधीही लक्षात ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच लागते. भक्तांनो, खिशाने श्रीमंत नसला तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात, हे कधीही लक्षात ठेवा. एकदा तुम्ही यशस्वी ठरलात की भूतकाळातल्या चुकांचेही तुमचे पोवाडेच होतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटायचं याच्यासारखा देव माणूस दुसरा कोणताच नाही. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत, जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक आनंद लुटत आहेत. भक्तांनो, माऊली म्हणतात, लक्षात ठेवा, जो तुम्हाला मस्का लावणार नंतर तोच तुम्हाला चुना देखील लावणार. कारण त्यांच्यासोबत नेहमी राहा ज्यांची वेळ खराब आहे, परंतु त्यांच्यापासून नेहमी दूर राहा ज्यांची नियत खराब आहे. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभा करा, हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा तुम्ही मनाने मोठे व्हा. स्वामींचा शिष्य होऊन आयुष्य जगणं ह्याच्या इतकं भाग्य दुसरं कोणतंच नाहीये. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर थापटला की तो पायावरही उभा राहण्याचा लायकीचा राहत नाही. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण जर स्वतःवर विश्वास असला की त्या डोंगरातून पण रस्ताच. ज्यांना धन कमवायचं त्यांना कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचं त्यांना एक क्षण सुद्धा वाया घालू नये. नामस्मरण उंबरड्यावरचा दिवा आहे, त्याने भगवंत व प्रपंच या दोन्हीकडे उजेड पडतो. स्वामी भक्तांनो, संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण हे दाखवून देतो. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी आपल्याला परत सांगतात, शांत राहा. नामावर ज्याचा विश्वास नाही तो वणवण भटकत राही, त्यात कसले सुख नाही, नित्य चिंतामग्न राही. लक्षात ठेवा, देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा देखील तुम्ही ठेवू नका. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामींची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात देखील तुलना होत नाही. तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा स्वामींना सांगून बघ. स्वामी एका क्षणात माफ देखील करतील. आणि स्वामींचा शब्द आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलढाला करू द्या, काही फरक पडत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीही नाही. वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहतात. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला खेळासमोर त्याला झुकावेच लागते. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच लागते. दोन तोंडांची माणसं माझ्या खूप डोक्यात जातात, कारण कुठला चेहरा सगळ्यात अधिक कान फडावा हेच समजत नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल, हे कधीही लक्षात ठेवा. जो आतून खंबीर असतो तोच माफी देऊ शकतो. पोकळ माणसे सुडाच्या आगीत जळतच राहतात. भक्तांनो, ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलंच असतं, हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा एखाद्याला जीव लावण्याचा खूप पश्चाताप होतो. आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते, हे कधीही लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता देखील येत नाही. कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ्र असते. लक्षात ठेवा, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते, वेळ बघून नाही. स्वामी भक्तांनो, वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. कारण आयुष्याच्या प्रवासात अनुभवल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळा एवढी उंची गाठवण्याचा प्रवास आणखीनच सोपा होत जातो. खिशाने श्रीमंत नसला तरी चालेल, तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा निशंक असतो, जो वाघासकट हे सगळं परत करतोच. उपकाराची परतफेड करता येत नसते, जाणीव ठेवणे हाच परतफेड असू शकते. भक्तांनो, आपल्या जवळच्या माणसाला सगळंच सांगावं लागत नाही. काही गोष्टी तो आपसूक समजून घेत असतो. एक लक्षात ठेवा, जबाबदाऱ्या भाग पडतात गाव सोडायला, नाहीतर कोणाला आवडतं घर सोडून जायला. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात. स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.